नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीमती सोनाली शिरोळे। आज आपण क्लास 5 या वर्गासाठी पोएम पाहणार आहोत। त्या पोएमचं नेम आहे ट्रेन्स। ही पोएम ज्या पोएटने लिहिलेली आहे त्याचं नाव आहे जेम्स एस टिपेन। तर ही जी पोएम आहे ट्रेन्स, लिसन, रिपीट, लर्न अँड रिसाइट। ऐका, म्हणा, शिका आणि म्हणून दाखवा। तर या ठिकाणी फर्स्ट I read this poem. Over the mountains, over the mountains, over the plains, over the plains, over the rivers, over the rivers. Here come the trains, here come the trains, carrying passenger, carrying passenger, carrying passenger, carrying passenger, carrying mail, carrying mail, bringing their precious load, bringing their precious load in without fail, in without fail. Thousand of freight car, thousand of freight car, all rushing on, all rushing on, through day and darkness, through day and darkness, through dusk and dawn, through dusk and dawn. Over the mountains, over the mountains, over the plains, over the plains, over the rivers, over the rivers. Here comes the train, here comes the train. तर विद्यार्थ्यांनो, सुरुवातीला या ठिकाणी मी ही पोएम या ठिकाणी रीड केलेली आहे। तर आता या ठिकाणी हे जे चित्र आहे, या चित्रामध्ये आपल्याला या ठिकाणी माउंटेन दिसत आहे, म्हणजे डोंगर आहेत। त्यानंतर इथं रिवर आहे, हे प्लेन असं सपाट मैदान आहे। आणि त्या ठिकाणी ही जी ट्रेन आहे, ही ट्रेन या सर्व डोंगर, नदी, सपाट मैदान, ब्रिज, पूल या सर्व ठिकाणाहून कशा प्रकारे प्रवास करत आहे याचं वर्णन, याचं डिस्क्राईब हे या पोएममध्ये केलेलं आहे। तर या ठिकाणी ओव्हर द माउंटेन्स, ओव्हर द माउंटेन्स, माउंटेन मीन्स पर्वत, ओव्हर द प्लेन्स, प्लेन्स सपाट मैदान, ओव्हर द रिवर्स, रिवर्स नदी, हियर कम द ट्रेन्स। तर ट्रेन ही माउंटेनवरून म्हणजे पर्वतावरून जात असते, प्लेन्स सपाट मैदानावरून जात असते, रिवर्स नदीवरून जात असते। अशा वेगवेगळ्या भागातून ट्रेन ही प्रवास करत असते। त्यानंतर कॅरिंग पॅसेंजर, ही जी ट्रेन आहे ते ही पॅसेंजरला वाहून नेण्याचं काम हे करत असते। म्हणजे पॅसेंजर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी किंवा एका गावाहून दुसऱ्या गावाला जाण्यासाठी ही ट्रेन त्या ठिकाणी काम करत असते। कॅरिंग मेल, त्याचप्रमाणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे जे काही महत्त्वाचे अशा गोष्टी असतात त्या एका गावाहून दुसऱ्या गावाने पोहोचवण्याचं काम ही या ठिकाणी मेल करत असते। ब्रिंगिंग देअर प्रेशियस लोड, त्याचप्रमाणे ही जी मेल आहे, तर ही मेल या ठिकाणी मोठमोठे जे लोड्स किंवा जड वाहनं किंवा जड ज्या काही गोष्टी असतात त्या वाहून नेण्याचं काम ही मेल या ठिकाणी करत असते, इन विदाऊट फेल। आणि हे काम करत असताना ती कधीही चुकत नाही, न चुकता रेग्युलरली तिचं काम हे या ठिकाणी चालू असतं। आणि ते काम म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेण्याचं। थाउजंड ऑफ फ्रेट्स कार, त्याचप्रमाणे या ठिकाणी भरपूर अशा हजारोने मालगाड्या या ठिकाणी चालत असतात। ऑल रशिंग ऑन, आणि त्या दिवसभर त्या ठिकाणी प्रवास करत असतात। थ्रू डे अँड डार्कनेस, दिवस रात्र हा प्रवास त्या ट्रेनचा चालू असतो। ती दिवसाही प्रवास करते आणि रात्रीही प्रवास करते। थ्रू डस्क अँड डॉन, त्याचप्रमाणे ती सायंकाळी आणि पहाटे, सकाळ सायंकाळ दोघे वेळेस प्रवास हा करत असते। डस्क मीन्स सायंकाळ, डॉन मीन्स पहाट, सकाळ सायंकाळ दिवस रात्र ही जी ट्रेन आहे हिचा प्रवास हा चालूच असतो। ओव्हर द माउंटेन्स, ओव्हर द प्लेन्स, त्याचप्रमाणे या माउंटेन्समधून म्हणजे पर्वतावरून, प्लेन्स सपाट मैदानावरून, ओव्हर द रिव्हर्स, हियर द ट्रेन्स, त्याचप्रमाणे नदींवरून, या सर्व गोष्टींवरून तिचा जो प्रवास आहे तो हा नेहमी चालू असतो। अशा प्रकारे या ठिकाणी या पोएममध्ये पोएटने कशा प्रकारे ट्रेन ही आपला प्रवास हा कोणकोणत्या मार्गाने करत असते आणि
या मार्गाने प्रवास करत असताना ती कोणकोणत्या गोष्टी एका गावाहून दुसऱ्या गावाला वाहून नेण्याचं काम या ठिकाणी ही ट्रेन करत असते आणि ती दिवस रात्र सकाळ सायंकाळ केव्हाही तिचा प्रवास हा चालूच असतो. तर अशा प्रकारे या ठिकाणी या पोएमचं एक्सप्लेनेशन आणि मराठी भाषांतर या ठिकाणी मी एक्सप्लेन केलेले आहे. त्यानंतर इथं क्वेश्चन दिलेला आहे, फाइंड अँड लेबल द फॉलोइंग इन द पिक्चर. या ठिकाणी खालील बाबी चित्रात शोधा आणि त्यांना नावे द्या. खाली काही वर्ड दिलेले, काही शब्द दिलेले, हे शब्द आपल्याला वरील चित्रामध्ये शोधायचे. मग कोणकोणते वर्ड आहे? माउंटेन, प्लेन, रिव्हर, रिव्हर बँक अँड ब्रिज. मग हे सगळे वर्ड आपल्याला वरील चित्रामध्ये शोधायचे. तर या ठिकाणी हे जे डोंगर आहे या डोंगरला म्हणतात माउंटेन. त्यानंतर हे ग्रीन कलरचं जे आहे याला म्हणतात प्लेन्स म्हणजे सपाट मैदान. त्यानंतर ही ब्ल्यू कलरची आहे ही आहे रिव्हर. नंतर रिव्हरचा हा जो भाग आहे त्याला म्हणतात रिव्हर बँक म्हणजे नदीचा किनारा. आणि या रिव्हरच्या वरती हा जो ट्रेनचा पूल तयार केलेला आहे त्याला म्हणतात ब्रिज. मग याला नाव द्यायचं ब्रिज. म्हणजे असे या चित्रामध्ये प्रत्येक गोष्टीला या ठिकाणी आपण हे नावं ही या ठिकाणी दिलेली आहे. तर अशा प्रकारे या नावावरून आपल्याला या चित्रातील प्रत्येक गोष्टीला काय म्हणतात हे या ठिकाणी लक्षात येतं. तर अशा प्रकारे ही जी पोएम आहे ही पोएम या ठिकाणी मी एक्सप्लेन केलेली आहे. तर विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.